हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आज सकाळपासून पाऊस यायला लागला आहे आणि आमचा आज दळप दळायचा आहे आणि सुवीर त्याच्या बाबाच्या मागं असं लागला होता आणि सुवीरचे बाबा काही नेत नाही असं म्हणल्यावर तो असा दारातच बसला होता। पुढे डबा घेऊन बसायला लागतं धरून आणि सुवीरला कसं नेणार, मग सुवीर असा रुसून कसा बसलाय। सुवीर काय ऐकना, परत रडायला लागला। मग मीच गेले असं डबा धरून दळप ठेवायला। तिथे दळप ठेवलं आणि दळप सकाळी ठेवलं की संध्याकाळी मिळतं आमच्या। मग येताना सुवीर असा नाचत आला होता, त्याला खूप आनंद झाला होता। नंतर सुवीरसाठी सुवीरच्या बाबांनी चहा करायला घेतला होता। मग चहा तयार करून सुवीरला दिला आणि दुपारी मग गाजरचा हलवा करायला घेतला होता। गेल्या आठवड्यातील गाजर हाय असं होतं, तर ह्या आठवड्यात आणि नवीन गाजर आणायला लागतात कारण सुवीरच्या टिफिनला द्यायला लागतात। इथं पहिल्यांदा मी गाजराची साल काढून घेतले। त्यानंतर असं किसणीने किसून घेतले आणि असे हे किसून तयार झाले आहेत। परत एका मोठ्या कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले आहे। कढई मोठीच घेतली कारण चांगलं गाजर असं यामध्ये भाजता येईल असं। मग यामध्ये किसलेला गाजराचा किस टाकला आणि चांगले 10 मिनिटं यामध्ये भाजलं। तुपामध्ये गाजर भाजल्यामुळे ते तूप गाजरात मुरतं चांगलं आणि गाजर मऊ पडतं आणि चवीला सुद्धा छान लागतं। त्यामुळे 10 मिनिटं चांगला असं भाजून घ्यायचं आणि त्याचा रंग थोडा बदलल्यावर मग यामध्ये दूध घालायचं। यामध्ये मी दूध 2.5 पेलं घातले आणि जरा उकळी आल्यावर याला झाकून लावून ठेवायचं आणि दूध आटेपर्यंत हे गाजर शिजवायचं। दूध आटलं की त्यामध्ये घालायचा असतो खवा, पण माझ्याकडे खवा अवेलेबल नाही, मी बिना खव्याचा गाजर हलवा करते। नंतर यामध्ये आता साखर घातले, थोडं दूध राहिलेलं असते तेव्हा साखर घालायची आणि चांगलं साखर मिक्स करून हलवत राहायचं। नंतर यामध्ये वेलची पूड घातली आणि परत ड्रायफ्रूट्स असे तुपात भाजून घेतले आणि चांगले भाजल्यावर त्यामध्ये असं घालून घेतलं। परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं परत एकदा परतायचं। मग तुपामुळे गाजराच्या हलव्याला चांगलं टेक्स्चर येतं, म्हणून येथे मी जास्त तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेतलेत आणि त्यामध्ये घालून असं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि असा हा गाजरचा हलवा बनवून तयार आहे। ये रिली डाइट तारा ने तने तत्ला तल बाय।